फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मस्त महाशिवरात्री स्पेशल उपासाची साबुदाण्याची भाजी बनवणार आहोत. अतिशय कुरकुरीत झाले आहेत. अर्धी वाटी साबुदाण्यापासून आणि खायला अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही फक्त अर्धी वाटी साबुदाण्यापासून ढीकभर भाजी बनवली आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा पहिलेच भिजू घालून ठेवला आणि 5 बटाटे घेतले, मीडियम साईजची उकळून घेतली, याची साल काढून घेतली. आता आपण जे बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहे. सर्व बटाटे खिचून घेते. आता हे बटाटे खिचून घेतले आहे मी. आता यामध्ये साबुदाणा टाकणार आहे. तर साबुदाणा जो आहे त्यामध्ये थोडंसं पण पाणी नाही राहिलं पाहिजे. असं हाताने नितळून घ्यायचा. असं सर्व नितळून साबुदाणा टाकते. पाण्यासोबत नाही टाकणं आपल्याला, नाही तर पूर्ण भजी तळायच्या वेळेस शितोळ्यावरती या फुटून जातील भजी. आता 2-3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या. 1 छोटा चमच जिरे, चवीपुरतं मीठ, आणखी थोडंसं घेते. तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही उपासाचं मीठ घेऊ शकता. शेंगदाणे थोडे भाजून आबडधोबड मिक्सरमधून काढून घेतले. अर्धी वाटी घेतली, हे टाकते. 2 चम्मच दही, दह्याने जी भजी आहे एकदम मस्त अशी कुरकुरीत टाकते. आणि थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घेतला, हा टाकते. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हात साफ करून घेते. पूर्ण मिक्स करून घेतलं. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे मस्त असे छोटे छोटे चंडवासारखे छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे आपल्याला. तर मिश्रण जे आहे हाताला चिटकते, तर थोडंसं हाताला तेलच लावून घ्यायचं. आता असे सर्व हे बॉल बनवून घेते. आता हे सर्व बनवून घेतले मी. आता आपण यांना तळून घेऊया. तर तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं, तेव्हा टाकायचं. नाहीतर थोडंसं तेल गरम असलं तर त्या टाकसान तर तेलगटले होतील. तर मस्त तेल गरम करून घ्यायचं, तेव्हाच टाकायचं. जास्त नाही टाकायचं. 4 नाही तर 5 टाकून नाही चिपकून जातात. झारा लगेच नाही लावायचा. हलकासा याचा कलर बदलला तेव्हाच हे पलटून घ्यायचे. आता पलटून घेते आणि छान असा ब्राऊन कलर आला तेव्हाच काढून घ्यायचे. आता थोड्या वेळानंतर मस्त असे झाऱ्याने आलटून पलटून घेतली मी. छान असा कलर आला. आता काढून घेते. आता दुसरी बॅच टाकते. आता असे सर्व हे तळून घेते मी. तर खूप छान भजी होत आहे, नक्की बनवा, पटकनी होता. आता ही दुसरी बॅच पण तळून घेतली. आता असे सर्व भजी मस्त हे तळून घेते मी. झाले आहेत सर्व भजी. हे बघा किती कुरकुरीत झाले आहे. तर नक्की बनवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.